नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आज आपण सर्वात मऊ असणारी वडी बनवणार आहोत। तर बघा, इथे मी एक वाटी भरून तीळ आणि गूळ घेतलेला आहे। मी तीळ हे लाल तीळ वापरलेले आहे, तुम्ही कोणतेही तीळ वापरू शकता। आणि इथे तूप घेतलेला आहे 1 ते 1.5 चमचा आणि थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल। तर सर्वात अगोदर मी इथे तीळ भाजून घेणार आहे। छान मंद गॅसवर आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे। गॅस अजिबात मोठा करायचा नाही। व्यवस्थित तीळ भाजले की तिळाची चिक्की सुद्धा तेवढीच छान लागते। त्यासाठी आपल्याला तीळ भाजणं तेवढेच महत्त्वाचे आहे। तीळ भाजून झाल्यावर मी थंड करायला ठेवले आहे। तोपर्यंत मी आता एका ताटाला तूप लावून घेते आहे, जेणेकरून आपली चिक्की चिटकणार नाही यासाठी। तर इथे आपले तीळ थंड झालेले आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून याला पल्स मोडवर फिरवणार आहोत। जास्त एकदम फिरवायचं नाही, कारण याचं तेल सुटतं। थांबून थांबून याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। इथे बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी वेलची पूड सुद्धा त्यामध्येच टाकलेली आहे, त्या तिळामध्ये। आणि नंतर गूळ टाकून आणखी पल्स मोडवरच फिरवून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचं आहे आणि त्यामध्ये जे 1.5 चमचा तूप मी घेतलेलं होतं ते आता आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तूप मेल्ट झालं की त्यामध्ये हे जे मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। जास्त परतायचं नाही, कारण कोरडं होण्याची शक्यता असते त्यासाठी। तर ज्यांना पाकसुद्धा जमत नाही किंवा तिळाची वडी खूप किचकट वाटते, त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे। तर कोणीही या पद्धतीने तिळाची वडी सहज बनवू शकते आणि तेवढीच सोपी सुद्धा आहे। तर बघा, आपल्याला कमी गॅसवरच परतून घ्यायचं आहे। गॅस अजिबात मोठा करायचा नाही। व्यवस्थित याचा पाक सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण जास्त वेळसुद्धा परतून घ्यायचं नाही, कारण हे मिश्रण कोरडं होतं। तर बघा, मी इथे मिश्रण काढून एका ताटामध्ये व्यवस्थित थापून घेतलेलं आहे, म्हणजेच याच्या वड्या आपल्याला व्यवस्थित पाडता येतात। तुम्हाला जेवढ्या जाड किंवा पातळ वड्या पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता। तर बघा, मी इथे पसरवून घेऊन थंड करून व्यवस्थित असं चौकोनी आकारात करून घेतलेलं आहे। तुम्ही स्पॅच्युलाच्या साहाय्याने किंवा अशा प्रकारच्या पलट्याने सुद्धा तुम्ही व्यवस्थित त्याला प्लेन करू शकता। तर बघा, या मिश्रणाला आपण रात्रभर किंवा 1 ते 2 तास सेट करायला ठेवू शकतो। खूप छान अशा वड्या पडतात। तर बघा, या मिश्रणामध्ये पाणी किंवा दूध काहीही वापरलेलं नाही, फक्त आपण 1.5 चमचा तूप टाकलेलं होतं ते टाकलेलं आहे। तर बघा, अशा प्रकारे मी सेट करून घेतलेली आहे आणि त्याला अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने मार्किंग करून घेते आहे, म्हणजेच वड्या पाडून ठेवते आहे। कारण नंतर चिक्कीचं हे मिश्रण एकदा सेट झालं की त्याला व्यवस्थित वड्या पडत नाही, त्यासाठी। तर अशा प्रकारे कट करून ठेवल्या तर आपल्याला त्या वड्या सहज काढायला सोपी जातं। तर बघा, मी इथे रात्रभर ठेवलेलं होतं। तर रात्रभर ठेवलेलं मिश्रणाच्या आपण वड्या काढून बघूया। तर बघा, अशा प्रकारे किती छान झालेल्या आहे आपल्या वड्या आणि मऊसुद्धा झालेल्या आहे। ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया। धन्यवाद।